हॅलो, नमस्कार. मी विजया गायकवाड. आपण कालपासूनच बिग बॉस मराठी सीझन 5 चा आपण समरी आणि व्हिडिओ ऐकतोय. तर आजच्या म्हणजे 23व्या भागामध्ये काय झालं ते आपण ऐकूया. आजच्या जे एपिसोडची जी सुरुवात आहे ती मला प्रीतीच्या झुल्यात झुलवा या गाण्यापासून सुरुवात झाली. मस्त एन्जॉय करतात सर्वजण आणि फ्रेश मूडमध्ये आज पहिल्यांदा वैभव थोडासा फॉर्म मध्ये येतो आणि निकी सोबत जाऊन वाद घालतो की की तुझं आणि माझं पटत नाहीये आणि ग्रुपमध्ये इथून पुढे तुझे जे काही मत असेल त्याच्यासोबत मी जाईलच असं नाही. मी माझं सुद्धा मत आता इथून मांडणार आहे, कारण जनता मला अशी बोलत आहे, गद्दार वगैरे म्हणत आहे, तर मी इथून पुढे विचार करेन असं सांगत आहे. निकी पण म्हटले ठीक आहे, ओके, पण मला जे वाटतं ते मी करणार आणि माझा तो हक्क आहे असं ती त्याला सांगते. तिथं त्यांचा क्लिअर जो मुद्दा आहे तो क्लिअर होतो की लगेच इरिना येते आणि इरिनाचा आणि निकीचा वाद होतो. कारण इरिना तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते, परंतु निकी नेहमीच्या स्वभावाप्रमाणे उद्धटपणे तिला बोलते, तिचं ऐकत नाही. ती म्हणते की माझ्यासाठी हे 4च लोक महत्वाचे आहेत माझ्या ग्रुपमध्ये, दुसरं कोणी माझ्यासाठी मॅटरच करत नाही, त्यामुळे तू काही मला बोलू नको, मी तुझं काही ऐकणार नाही असं ती सांगते. मग ती म्हणते, मग इरिनाला खूप वाईट वाटतं की ही मला अशी का बोलते, तर ती बोलून जाते की मग तुला जे काय करायचं ते तू कर म्हणते, आणि तुला आज जे 4 महत्वाचे लोक आहेत ते भविष्यात ते सुद्धा तुला महत्वाचे राहणार नाहीस, एवढं आहे म्हणून एवढी स्वार्थी आहे असं तिला म्हणायचं असतं. पण ते स्वार्थी शब्द नाही बोलत, पण तिच्या हावभावावरून असं वाटत होते की ती कंटाळून गेली, म्हणजे त्रासून गेली वादापासून, त्यामुळे ती तिला बोलून जाते. तेव्हा निक्की खूपच तिला उद्धटपणे बोलते की तुला तुझ्या देशानं नाकारलं म्हणूनच तू आमच्या देशामध्ये आमच्या मराठी बिग बॉस मध्ये आली म्हणते. तेव्हा इरिनाला खूप वाईट वाटतं आणि ती रडत निघून जाते. पण मला वैभवचं खूप वाईट वाटतं की वैभव सारखा एवढा स्ट्रॉंग रांगडा गडी आपल्या पार्टनरसाठी थोडंसं सुद्धा स्टँड घेत नाही. कमाल आहे. एरवी तर ग्रुपची एवढी चापलुसी करतच असतो, परंतु जर त्यांचं लव्ह अँगल दाखवता येत ना, त्यांची एवढी चांगली फ्रेंडशिप दाखवता येत, तर इरिनासाठी मला वाटलं थोडा स्टँड घेईल, पण त्यानं काहीच नाही बोलला, तसंच निघून. इरिना रडत होती तर तिच्या पाठीमागं निघून गेलो, पण निकीला काही प्रत्युत्तर दिला नाही. कसा वैभव स्टँड नाही घेत आहे, ही एक मला गोष्ट लक्षात आली आहे. त्यानंतर अजून एक गोष्ट झाली की टीम बी जे आहे हे अरबाज आणि निकीच्या नात्यांवर चर्चा करत असतात, कारण नेहमी जे दोघं क्लोज असतात किंवा मिठी मारणं वगैरे हे त्यांना चांगलं नाही वाटत, तर त्या गोष्टींवर ते चर्चा करतात की यांनी कॅप्टन रूमला पडदा लावला पाहिजे किंवा असं वगैरे ते त्यांची बिचिंग करतात, ते बोलत असतात त्या नात्यांवर. तो किस्सा होऊन जातो आणि हे ऐकते ही जान्हवी ही गोष्ट ऐकते. त्यानंतर दुसरी गोष्ट होती की राखीचं सेलिब्रेशन होतं आणि जान्हवी आणि आर्याला त्यांच्या भावाकडून फोटो फ्रेम करून एक चॉकलेटचा बॉक्सर मिळाला असतात. त्या दोघी खूप खुश असतात, त्यांनी थँक्यू म्हणतात बिग बॉसला आणि सगळ्यांना राखी बांधतात. आणि विशेष म्हणजे जे विलन आहे आपल्या बिग बॉसची निकी, सूरजला राखी बांधते आणि म्हणते की तुला घराबाहेर किंवा घराच्या बाहेर जरी गेलं ना, मी नेहमी तुझी साथ देईन, मी तुझी रक्षा करेन असं ती त्याला म्हणते. तेव्हा नवल वाटतं. पण मुलगी खूप हुशार आहे, जरी भांडकुदळ असले तरी डोक्यानं, म्हणजे तिला समजलंय की जनतेचा कौल हा तर सूरजकडे आहे, त्यामुळे ती आता सूरजला म्हणजे पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न करते. म्हणजे जनतेला आपल्या बाजूने ओढण्यासाठी तिचा आतापासूनच प्लॅन सुरू झालेला आहे, स्ट्रॅटेजी सुरू केलेली आहे तिने. ती राखी बांधते सूरजला आणि मग ती तिथून निघून जाते. मग त्यानंतर अजून एक पॉइंट सांगायचा राहिला अजून, की जी जान्हवी आहे ना, रडण्याचा मगरमच्छ के आंसू रडते. म्हणजे काल तंतन माय फूट जोकर ओव्हर ऍक्टिंग वगैरे या सगळ्या गोष्टी जे काल बोललेल्या होत्या, आज तिला त्याचं खूप वाईट वाटतं आणि नाटक करते रडण्याचं. मी असं का बोलले डीपी दादाला सांगते, पॅडी दादाला सांगते, माफी मागते, मगरमच्छ असून रडून ते हे करतात. मग ते म्हणतात ठीक आहे, जाऊ दे, बोलली जाऊ दे, पण असं करिअर बद्दल किंवा असं काही बोलू नको म्हणून ते समजून सांगतात आणि त्यानुसार मग शांत. मग टास्क, कालचं जे टास्क झाला त्याचे जे आज बिग बॉसचे एक आज सजा देणार होते ना, सगळ्यांना शिक्षा करणार होते, तर आज अरबाजला जे आहे डिलोमा रूम मध्ये बोलवतात आणि
काल जे तुम्ही टास्क खेळले त्यात तुम्ही 0 तुमचा परफॉर्मन्स काही कमवलं नाही, त्यामुळे तुम्हाला राशन मिळणार नाही. मग त्यांचं बाथरूम राशन सगळं कुलूप लावलं जातं, बॅन केलं जातं. मग ते जर मिळवायचं असेल तर अरबाजला बॉस सांगतात की तुला जर ते मिळवायचं असेल तर कॅप्टनशिप तुझी जी आहे ती तुला सोडावी लागेल. त्या बदल्यात मी तुला 2 लाख करन्सी देईल राशन खरेदी करण्यासाठी. त्यावेळेस विचार करतात, बाहेर पण सगळेजण चर्चा करतात. मग पण बिग बॉस एक ट्विस्ट करतात की कॅप्टन्सी जरी तुझी गेली, इम्युनिटी जरी तुझी गेली असेल तरी तुझी कॅप्टनशिप जी आहे तू दुसऱ्या कुणालाही ट्रान्सफर करू शकतो, म्हणजे तू देऊ शकतोस. ती पॉवर तुला मी देतोय. तेव्हा बाहेर मग म्हणते की बॉय गो खूपच मोठा प्रॉब्लेम झाला. त्यावेळेस पॅडी दादा म्हणतात की ऑब्वियस आहे ते तुलाच देणार, दुसरं कोण आहे, तूच होणार कॅप्टन, दुसरं कोण होणार. तुम्ही तर काय पण बोलता, तुमचं डोकं काय चालतं, आमचं डोकं वेगळं त्याचं डोकं वेगळं चालतं असं ती म्हणते, नाटक करते थोडंसं. पण अरबाजनं जर ठरवलं त्या पद्धतीने, तो आता निकीचा वाढदिवस येतोय म्हणून तिच्या वाढदिवसाची गिफ्ट म्हणून तिला कॅप्टनशिप गिफ्टमध्ये देतो आणि त्या बदल्यामध्ये 2 लाख करन्सी घेऊन येतात आणि राशनची खरेदी करतात. पण बिग बॉसनं अजून एक ट्विस्ट आणलेला असते की ज्या पद्धतीने त्यांनी जास्त रक्कम जरी दिली असेल तरी त्यांनी रेट वाढवलेले असतात, दुप्पट केले असतात प्रत्येक गोष्टीचं. तर 9 आयटम हे खरेदी करतात, त्यांना जे हवी आहे ते खरेदी करतात. आणि मग अजून एक मुद्दा होतो की जान्हवी जी आहे ती निकीला भडकवते, काडी लावण्याचा प्रयत्न करत असते की तुझ्याबद्दल आहे ना बी टीम अशी बोलत होती की पडदे लावले पाहिजे, असं तुमच्या नात्यांबद्दल असं कुजबूज त्यांचं चालू होतं, मी ऐकलं. त्यावेळेस निकी म्हणते की तू जर स्टँड घेत असेल ना तर मी जाऊन बोलते, या गोष्टींचं मी क्लिअर करते, तू माझ्यासोबत असेल तरच मी या विषयावर बोलायला तयार आहे असं म्हणते. आणि असं झाशीच्या राणीसारखं, तसं झाशीची राणी म्हणलं तर झाशीच्या राणीचं नाव बदनाम होईल म्हणा, पण असं भांडायच्या मूडमध्ये अशी तलवार उपसून युद्धाच्या तयारीमध्ये असती. बी टीमकडे आता जात आहे आणि आता हा जो भाग आहे ते आपल्याला उद्या पाहायला मिळणार आहे की नेमकं उद्या काय घडणार ते आपण पाहूया. आणि हा जो व्हिडिओ आहे मी सूरजच्या सपोर्ट, मला माहिती नाही सूरजची PR टीम आहे किंवा नाही आहे, पण तरीही आपण सर्वसामान्य लोकांनी त्याला जिंकवण्यासाठी, त्याला वोट करण्यासाठी आपण प्रयत्न करू. सगळेजण सोबत या. कोणी जर सूरजचे फॅन असतील तर मला कमेंट करा, आपण सगळ्यांनी मिळून त्याला जिंकवण्याचा प्रयत्न नक्कीच करूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला येणारे सगळे व्हिडिओ मिळतील. कारण मी आताच सुरुवात केली, कारण रियालिटी शो मी कधीच पाहत नाही, पहिल्यांदा मी सूरजसाठी प्रयत्न करते की चला बघूया, प्रयत्न करायला काय हरकत आहे. ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू.